नांदेड जिल्ह्याला अर्थसंकल्पात झिरो बजेट. आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचा निधीसाठी पाठपुराव्याचा शब्द. राज्याच्या उन्हाळी विधिमंडळ अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्यासाठी कोणतीही तरतूद न झाल्यानं जिल्ह्यात नाराजीचं वातावरण निर्माण झालंय. महायुतीचे 9 आमदार असतानाही नांदेडकडे दुर्लक्ष झाल्याची टीका होतीये. दरम्यान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी उर्वरित अधिवेशनात पुरवणी मागण्याद्वारे मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा करू असं आश्वासन दिलंय. तसेच शेतकरी व शेतमजुरांवर वाढत्या बिबट्याच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर लोहा तालुक्यातील रिसनगाव इथं बिबट्या संवर्धन प्रकल्प उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव मांडल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी उत्तम चव्हाण यांचा रिपोर्ट. यांनी राज्याचं बजेट या ठिकाणी मांडलं आणि नांदेड जिल्ह्यासाठी काही खास बाब म्हणून या ठिकाणी नांदेडसाठी काही दिलं नसल्याचं या ठिकाणी आढळून येतं. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी व महायुतीचे राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, 2 खासदार आणि या ठिकाणी नांदेड जिल्ह्याच्या सगळ्या मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार असताना सुद्धा या ठिकाणी विशेष बजेट देण्यात आलं आहे. याच्यावर लोकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. आपली काय भावना आहे? भावना काही नाही आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी बजेट मांडताना हे राज्याचं बजेट लोकनेते अजितदादा पवारांना समर्पित करतो ही भावना ठेवून जनतेच्या समोर बजेट मांडलेलं आहे. आणि आपण बघा, एखाद्या जिल्ह्याला एखादी गोष्ट मिळाली नसेल ते मिळेल, परंतु शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न होता, लाडक्या बहिणीचा जिव्हाळ्याचा प्रश्न होता. लाडक्या बहिणीची योजना कोणी बंद करणार नाही. शेतकऱ्याला सरसकट 2 लाख रुपयापर्यंत कर्ज आणि जे नियमित कर्ज भरणारे त्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये देण्याची भूमिका पहिल्यांदा या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी मांडली. मी या भागाचा आमदार म्हणून, जिल्ह्याचा माजी खासदार म्हणून माझ्या मतदारसंघाच्या वतीनं देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी खूप खूप अभिनंदन करतो, आभारी मानतो. विषय असा आहे की जिल्ह्याला पर्टिक्युलर काही मिळालं नाही गोष्ट जरी खरी असली, पुरवणी मागण्यात आमच्या अपेक्षा होत्या की महायुतीचे 9 आमदार इथून निवडले. सगळेजण बसून नांदेड जिल्ह्याला आजपर्यंतच्या पुढाऱ्यांनी चॉकलेट द्यायचंच काम केलंय, परंतु देवेंद्र फडणवीस साहेब काही देतील ही अपेक्षा होती. पण मला आजही आशा आहे की पुरवणी मागण्याचं बजेट आहे आणि दिलं नाही असं म्हणता येत नाही. 62 कोटी रुपयाचा वाढीव निधी हा जिल्हा नियोजन मंडळाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे. तो निधी या जिल्ह्यामध्ये वापरला जाणार आहे, परंतु एखादा मोठा प्रकल्प असला पाहिजे ही जी सगळ्यांची अपेक्षा होती, भावना होती, ती निश्चितपणानं आम्ही त्याचा पाठपुरावा करू. पण तुम्हाला सांगतो, लोहा कंधार तालुक्यासाठी एक आगळा वेगळा प्रकल्प मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवलेला आहे. आज आपण सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाचं बटन दाबल्याबरोबर या गावामध्ये बिबट्या शिरला, त्या गावामध्ये बिबट्या शिरला, यांनी असा हल्ला केला, तर व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर बिबट्या संवर्धन प्रकल्प रिसनगाव तालुका लोहा जिल्हा नांदेडला व्हावा ही भूमिका मांडली. त्याला साधारणतः 10 कोटी ते नाही सांगणार मी, परंतु प्राथमिक त्याला 100 कोटी रुपयाचा निधी दिला पाहिजे. 1,500 एकरवर अशा पद्धतीचं संवर्धन केंद्र उभं टाकलं पाहिजे. आणि मला वाटतं की ते जर मान्य केलं माननीय मुख्यमंत्र्यांनी, तर त्याची किंमत साधारणतः 1,000 कोटीच्या घरात जाईल अशा पद्धतीचा अपेक्षा आहेत. मी वन खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत बसतोय, चर्चा होते, ते पण प्रस्ताव तयार करतायत आणि येणाऱ्या काळामध्ये ते नांदेड जिल्ह्याला एक वेगळी देण माननीय फडणवीस साहेबांच्या रूपाने मिळेल. चॉकलेट कोण दिलं? तुम्हाला माहिती आहे ना, ज्यांनी आजपर्यंत राज्य केलंय, निवडणूक आली की हे आणतो, निवडणूक आली की ते आणतो, हे म्हणतच गेले. पण देवेंद्र फडणवीस साहेब चॉकलेट देणारे नाहीत, प्रत्यक्षात काम करणारे नेते आहेत, हे आपल्याला माहिती आहे. सभागृहात नाही विधिमंडळाच्या आपण आहात एका पक्ष म्हणून कंधारचा पायलट म्हणजे लाल कंधारीचा प्रोजेक्ट बाहेरच्या जिल्ह्यात जातो, अजिबात चुकीचं आहे. माहिती घेऊन बोललं पाहिजे. गौळचा प्रकल्प कुठेही गेलेला नाही, तो कार्यान्वित आहे. फक्त गौळला जागा नसल्यामुळे त्याचं विस्तारीकरण थांबलेलं आहे. माझ्याकडे त्याचं पंकजाताई मुंडेचं पत्र आहे आणि अंबाजोगाईला होईल, गौळचं गौळला राहील. त्याच्यामुळं ह्या ज्या काही अफवा कल्पोकल्पित होतात त्या अफवा सगळ्या थांबल्या पाहिजे.
इथला प्रकल्प कोणी हलवू शकणार नाही. रेशनगावच्या बिबट्या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण झाली. अधिग्रहण नाही, वन खात्याची जमीन आहे 1,500 एकर. आणखी लागत असेल तर गायरान असेल, गावठाण म्हणजे गावठाण असेल, शेतकरी देणार असतील तर त्यांची घेतल्या जाईल. जो काही शासकीय नियमानं मावेजा आहे तो देऊन जर शेतकरी स्वखुशीने देणार असतील तर त्याच्यामध्ये अडचण काही नाही. आणि आज वन खात्याची 1,500 पेक्षाही अधिकची जमीन रिसनगावला एकाच ठिकाणी आहे. रिसनगाव, सावरगाव, अष्टूर, नगारवाडी या सगळ्या कार्यक्षेत्रात मिळून एकत्रितपणाने ही जमीन आहे. आणि एवढी जमीन मला वाटते जिल्ह्यात इतर ठिकाणी एकत्रितपणाने वन खात्याची नाही.